आता आणखी काय समजावणार राणाला? लग्ना दिवशी एवढं सगळं समजावलं सगळ्यांनी, दुसऱ्या दिवशी गोदाक्का बी जाऊन आली तरी बी ऐकलं नाही, तर आता ऐकतोय होय? ಇದು ನೋಡ್ರಿ, ಆ ರಾಣ ಈ ಮನೆಯೊಳಗ ಬರ್ಲಿಕ್ಕನು ಬೇಕು. ಅವನ ಜರಿ ಈ ಮನೆಯೊಳಗ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ನಮ್ ಇಬ್ರುಗ ಈ ಮನೆಯೊಳಗಿಂದ ಹಕಳ್ನಾರ. ओ काय म्हणते तो या? आपण म्हणतोय ते राणा अजिबात यायला नाही पाहिजे घरात. का? राणा भाऊजींनी काय वाईट केलं हो तुमचं? राणा भाऊजी या घरात आलंच पाहिजे. यायलाच पाहिजे. राणा म्हणजे माझं कोकरू. ते जर घरात आलं तर आमचाच फायदा आहे. तसा सगळ्यांचाच फायदा होईल सुनबाई. राणा घरात आल्यावर मला बी हाकलणार नाही ना आब्या. पण त्यांच्या संगती बयान आहे आली पाहिजे. राणा भाऊजी जर त्या मास्तरडी बरोबर येणार असत्याल तर ते या घरात नाही आलं तरी बी चालत. पर मग मांडव परतवणीला समद्यांनी समजावलं आणि राणा त्याचं मन पागळलं तर? आम्ही समोर असल्यावर त्यांचं मन पागळणारच की. पण आमासनी पाहिजे तसं. म्हणून तर आम्ही जाणार आहे मांडव परतावणीला. मी बी येतो. नको, तिथं घोळ करायची लई वाईट सवय तुम्हासनी. काही गरज नाही. सुनबाई, तुमच्या चांगल्यासाठी एवढं झटतोय, पण तू बी त्या आब्यासारखी मला हाडतूड करायला लागली. आम्ही जर खरंच हाडतूड करायला लागलो तर 2 मिनिटं पण टिकायचं नाही हा तुम्ही या घरात. आव ते समज मरू द्याव. ताई साहेब, तुम्ही मला सांगा, तुम्ही त्या मांडव परतवणीला गेल्यावर करणार काय हायसा? करणार काय? या मास्तरडीला कायमच तिच्याच घरी पाठवून देणार. भित्यापाटी ब्रह्म राक्षस कसा लागतोय ते बघाच आता. म्हणजे आता काय तुला समजा सांगत बसायचं का? सांगितलं की काम होत नाहीत. झालं की कळलंच. माझी काय मदत लागणार असेल तर सांग सुनबाई. काकासाहेब, तुम्ही एक काम करा, 4 टाइम गिळा आणि गप पडा. आता जे काय करायचं ते फक्त आम्ही करणार. मांडव परतावणीचा लई चांगला चान्स गावलाय आम्हाला. सोडणार नाही त्यो. अजिबात सोडायचं नाही. ಅದು भित्या पाठी मग ब्रह्म राक्षस म्हणतात नाही तसं. भित्या पाठी ब्रह्म राक्षस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.